पुणे राहण्यासाठी भारतामध्ये एक हं, नंबर असं म्हटलं हं, जातंय. या ठिकाणी इतकं ट्रॅफिक होतंय हं. आणि त्या ट्रॅफिकच्या ह्याच्यामुळं लोकांना जाणं-येणं कठीण होतंय. मग या केसमध्ये पुण्याच्या रिअल इस्टेटवरती काही फरक पडलाय? या रिअल इस्टेटवर तर फरक पडणार नाही. लोकं त्रस्त आहेत. हां. लोकांना कोणाला त्रास होत नाही आज ट्रॅफिकचा. एव्हरीवन इज फ्रस्ट्रेटेड. रोड रेज वाढत आहे त्याच्यामुळे. लोकांना चिड-चिड होत आहे म्हणजे कारमध्ये बसून. आय एम द परफेक्ट पर्सन टू टेल यू धिस बिकॉज आय एम ड्रायव्हिंग कार फ्रॉम लास्ट 10 इयर्स. हां. इट्स इरिटेटिंग. म्हणजे ज्याच्याजवळ ऑटोमॅटिक कार आहे त्याला चला ॲट काही गिअरलेस आहे आणि क्लच त्याला दाबायचा नाही. बट ज्याच्याजवळ मॅन्युअल आहे ही इज फ्रस्ट्रेटेड. त्याचे पाय दुखेल, त्याचे हात दुखेल बिकॉज ऑफ करेक्ट, करेक्ट. कंटिन्युअसली सिटिंग इन दॅट पोश्चर. म्हणजे यार तो वेळ तर त्यांचा फॅमिलीसोबत जायला हवा. तो वेळ त्यांचा मित्रांसोबत जायला हवा. तो वेळ कोणत्या त्यांच्या हेल्थसाठी जायला हवा. तो जातोय ट्रॅफिकमध्ये. एव्हरीवन इज अनहॅपी अबाउट इट. पण आता काही गोष्टींना काही गत्यंतर नाही. आता ट्रॅफिक हां. सिस्टम तशी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे. तर तुम्ही जे ओके. कारबद्दल बोलले, हां, डेफिनेटली देअर इज अ ट्रॅफिक, बट तसंच आपलं इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप होत आहे.